नमस्कार भावांनो, शुभ सकाळ. हे बघा आज तोडून असा घातला आहे गाड्यावर मी. पुढल्या कॅमेऱ्याने दाखवतो. एवढा लांबडा घास झाला आहे. जवळजवळ हा 15 तरी 18 फूट घास हा एवढा उंच गेला आहे बघा. एवढा उंच गेला आहे घास. असा गाड्यावर घालून यावं लागतो. खांद्यावर पण जात नाही आणि गाडीवर पण जात नाही. असा गाडा आहे, गाड्यावर घालून न्यायला लागतो. रोज 2 कळवं लागते तो, 2 भारं. ही गाडी आहे, गाडीला बांधायचं नाही. आज बघा चटणी केली चालू. पहिल्यांदाच कातर आणल्यावर नवीन कालच चालू केली चटणी. का व्हायची रोप आहे ती पहिल्यांदाच धरायची. ती गेल्या वर्षी लावलेली रोप होती. काय झाडं पिवळी झाली, कशी धरायची आणि काय. अजून खत घालायला राहिलं, शेणखत टाकलं नाही अजून. काम अजून महाग राहिली बाबा. चटणी कशी होती सांगा महाग. तशी छटली ती, तशी चटणी केली आहे. आणि त्यात माणसंही मिळत नाही तेव्हा छटायला. येतो म्हणते ती, पण आपल्या टायमिंगला नाही. ती काय करायचं. झाली आता का बघा. आलो बघा छटून जरा. तर दुसरं काम बी लागलं ना, ऊन बी पडलं. काय एका जागेला काम होत नाही. शेतकरी इकडं काम थोडं, तिकडं थोडं. काय करा, शेतकऱ्याच जाऊ दे. परवा गेले 2-4 दिवसात ती मालेगावची घटना घडलेली माहिती आहे का? माहित आहे. कसली बेकार घटना घडली आहे. लय विचित्र. हा, त्या मुलीला कसं वाटलं असेल. आणि वय किती, 3.5-4 वर्ष. आपल्या भारत सरकारचा कायदा कडक नाही. कायदा कडक असल्यावर अशा घटना सारख्या घडत राहते. तेव्हा अवघड आहे कंडिशन आहे. तिच्या आई बाबाला तर काय काय वाटत असेल. चला तर आपला व्हिडिओ इथंच थांबवूया.